राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ठाणे, पालघर, मुंबईमध्ये पावसाचा हा अंदाज देण्यात आलाय आणि मराठवाड्यात सुद्धा हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। राज्यामध्ये अनेक भागामध्ये पावसाचा हा अंदाज हवामान खात्याने दिलाय। यामध्ये ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई तसंच नाशिक आणि घाटमाथा परिसरातही पावसाची शक्यता आहे आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्याबरोबर जोडले गेले। शुभम, एकंदरीतच राज्यात दिवाळीचा सण सुरू असताना पावसाचं सुद्धा धुमशान पाहायला मिळते आणि आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्याने पुन्हा एकदा वर्तवलेला आहे। काय नेमकी माहिती? निश्चित पाहिलं तर सर्वत्र दिवाळीचा उत्साह जो आहे तो सुरू आहे आणि या दिवाळीच्या उत्साहावरती जे आहे ते पावसाने एकंदरीत पाणी फिरल्याचं दिसून येत आहे। कारण सलग 2 दिवस जे आहेत ते ठाणे जिल्हा असेल, कल्याण डोंबिवली असेल अशा विविध भागांमध्ये जे आहे ते पावसाने जोरदार हजेरी जी आहे ते एकंदरीत लावलेली आहे आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळीसारख्या सणावरती जे आहे ते पावसाने जो आहे तो हाहाकार माजवल्याचं दिसून येतं। एकंदरीत आपण पाहिलं तर भाऊबीज असेल, लक्ष्मीपूजन असेल, या दोन्ही दिवशी जे आहे ते सलग 2 दिवस जे आहे ते सायंकाळच्या वेळी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणामध्ये नारळी सूर जे आहेत ते या पावसामध्ये कुठेतरी उत्साह जो आहे दिसून येत आहे। त्याचमुळे पण पाहिलं तर हवामान विभागाकडून जे आहे ते आज देखील पावसाचा या सर्वत्र भागांमध्ये आपण पाहिलं तर म्हणजे की ठाणे जिल्हा असेल, कल्याण डोंबिवली असेल, अंबरनाथ बदलापूर असेल किंवा ठाणे ग्रामीण असेल, या सर्वच भागांमध्ये जे आहे ते पावसाचा इशारा जो आहे तो वर्तवलेला आहे। त्याचमुळे आज देखील मोठ्या प्रमाणात मुसळधार प्रमाणामध्ये संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली गेली आहे। त्याचमुळे आज नेमकं भाऊबीजेच्या दिवशी कशा प्रकारचं पावसाचं वातावरण असतं, कशा प्रकारे हवामान खात्याचा अंदाज ठरतो, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी शुभम, धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।